लोकांना आजकाल या सर्व धर्म समभावाच्या गोंधळामध्ये हिंदुत्वाच्या व्याख्येचा पण प्रश्न पडलेला आहे। हिंदुत्वावर व्याख्या विचारायची आणि सांगायची काय गरज आहे? जो या देशाला आई मानतो तो हिंदू, ही साधी व्याख्या आहे। आज या ठिकाणी मी हिंदू म्हणणार नाही असे म्हणणारे राज्यकर्ते आपल्याला दिसतात, मुसलमानांची लाड करणारे राज्यकर्ते आपल्याला दिसतात आणि त्यामुळं हा सगळा सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे। परंतु हिंदुत्व हा माझा श्वास आहे असं म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा मी एक शिलेदार आहे आणि हिंदुत्व ही प्रखर अभिमानाची भावना आहे। या देशाविषयी, धर्माविषयी, परंपरेविषयी जो ज्वलंत अभिमान प्रत्येक नागरिकाला पाहिजे, त्या ज्वलंत अभिमानाचं एका शब्दातलं वर्णन म्हणजे हिंदुत्व। ज्याला भारत माता की जय म्हणताना त्याची छाती अभिमानाने आणि आनंदाने फुलून येते तो हिंदू आहे आणि अशा हिंदूपणाचा ज्याला अभिमान आहे त्याच्याकडे ते हिंदुत्व आहे असं मानलं जातं। आज सगळ्यात या भारत देशाला जर कोणत्या समस्येने ग्रासलं असेल तर देशाचा अभिमान असलेल्या जनतेचं या ठिकाणी अल्पसंख्याकांमध्ये रूपांतर होतं काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। या देशामधली बहुसंख्य जनता देशाविषयीचं भान नाही, स्वतःचं वैयक्तिक जीवनाचं भान आहे, स्वतःच्या कुटुंबाचं भान आहे, परंतु देश, समाज, धर्म, आमचा वारसा, आमचा इतिहास याचा अभिमान याचं भान जर लोकांना नसेल तर या भूमीवरचं तुमचा हक्कसुद्धा काही दिवसांनी हिसकावून घेतला जाईल। हे भयानक संकट आहे। म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मुसलमान आणि ख्रिश्चन हे या ठिकाणी गुण्या गोविंदांनी राहू शकतात, परंतु मुसलमान आणि ख्रिश्चन जर हिंदूंना आव्हान देणार असतील तर त्यांना या भारताच्या भूमीवर राहण्याचा काही अधिकार नाही आहे। आणि आज जागतिक पातळीवर पॅन इस्लामिझमचा नारा लावला जातो, सगळी भूमी येशूची आहे अशी गर्जना केली जाते, तेव्हा हिंदू खवळून उठला पाहिजे। पॅन इस्लामिझम चालणार नाही, सगळी भूमी येशूची आहे ही भूमिका सुद्धा चालणार नाही। राहायचं असेल तर आमच्याबरोबर आनंदाने राहा। हिंदू कधीच कुणाचा द्वेष करत नाही, परंतु कोणी हिंदूंच्या जीवावर, हिंदूंच्या अस्तित्वावर उठणार असेल तर त्यांना आम्ही बिलकुल क्षमा करणार नाही। अरे तुमचा येशू आणि तुमचे प्रेषित अलीकडच्या काळातले प्रभू राम आणि भगवान श्रीकृष्ण यांची दिव्य परंपरा, भव्य परंपरा, हजारो वर्षांची परंपरा आहे। या जगामध्ये अमेरिकेला लोक आर्थिक महासत्ता म्हणतात, परंतु हिंदू धर्म ही धार्मिक महासत्ता आहे। जीवन कसं आनंदी असावं, कसं मंगल असावं, कसं शांतपणे सुखासमाधानात माणसाला जगता यावं आणि संपूर्ण पृथ्वीचं नंदनवनामध्ये रूपांतर कसं व्हावं याची विचारसरणी म्हणजे आमचा पवित्र हिंदू धर्म आहे। या धार्मिक महासत्तेच्या पुढं जगातल्या प्रत्येक माणसाला नम्र व्हावं लागेल ही आमची धारणा आहे। आणि जर अशा ठिकाणी कोणी आक्रमक भूमिका घेणार असेल, कोणी जातीवादी भूमिका घेणार असेल, कोणी धर्मांध भूमिका घेणार असेल तर अशा मुसलमानांचं आणि अशा ख्रिश्चनांचं वर्चस्व आम्ही सहन करणार नाही, ही आमची हिंदुत्वाची भावना राहील असं मला या ठिकाणी ठासून सांगायचं आहे। आणि मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या अस्तित्वावर जर कोणी संकट निर्माण करणार असेल तर शिवप्रभूंप्रमाणे आणि त्यांच्या मावळ्यांप्रमाणे पराक्रम आणि एक प्रकारची हिंमत दाखवण्यासाठी सज्ज व्हा। येणाऱ्या विधानसभेमध्ये हिंदुत्वाला मतदान करा। जय महाराष्ट्र।